नमस्कार मित्रांनो, कॅनडाबद्दल रंजक तथ्ये तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? चला तर पाहूया. कॅनडा म्हटलं की डोळ्यासमोर काय येतं? बहुतेक बर्फ आणि मेपल सिरप. हो ना? पण हा देश फक्त एवढाच नाहीये. चला काही थक्क करणाऱ्या गोष्टी पाहूया. क्षेत्रफळाचा विचार केला तर रशियानंतर कॅनडा जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. आणि गंमत म्हणजे कॅनडाची किनारपट्टी जगातली सगळ्यात लांब आहे, तब्बल 2,02,080 किलोमीटर. जगातले सगळे तलाव एकत्र केले तरी कॅनडात जास्त तलाव आहेत, म्हणजे तब्बल 60%. इथलं निसर्ग सौंदर्य तर कमालच आहे. कनेडियन रॉकीज आणि नायग्रा फॉल्स तर बघण्यासारखे आहेतच. तर निसर्गाबद्दल झालं, आता जरा तिथल्या लोकांबद्दल आणि कल्चरबद्दल बोलूया. एक खास गोष्ट म्हणजे कॅनडा हा जगातला सगळ्यात जास्त सुशिक्षित देश मानला जातो. टोरॉन्टो आणि व्हँकुव्हर सारख्या शहरांमध्ये तर जगभरातील संस्कृती एकत्र नांदताना दिसतात. आणि खाण्यापिण्याची आवड असेल तर प्युटीन हा पदार्थ नक्कीच माहिती असायला हवा. हा त्यांचा राष्ट्रीय पदार्थ आहे. आणि खेळाबद्दल बोलायचं झालं तर आईस हॉकीसाठी इथले लोक अक्षरशः वेडे आहेत. चला आता कॅनडाच्या काही एकदम हटके आणि विचित्र गोष्टी पाहूया. एक प्रश्न आहे, सॅन्टा क्लॉजचा ऑफिशियल पत्ता कोणता असेल, कधी विचार केला आहे का? तर कॅनडा पोस्टच्या मते सॅन्टा क्लॉज अधिकृतरित्या कॅनडातच राहतो. त्याचा पोस्टल कोड एकदम खास आहे बरं का. आणखी एक कमाल गोष्ट, गाडी कधी गुरुत्वाकर्षणाचे विरुद्ध म्हणजे चढावर जाताना पाहिले आहे का? कॅनडातल्या मॅग्नेटिक हिलवर हा अनुभव येतो. गाडी न्यूट्रलमध्ये असूनही चढावर जाते. अर्थात हा एक दृष्टिभ्रम आहे. कॅनडा म्हणजे फक्त निसर्ग नाही, तर एक वेगळी संस्कृती आणि काही मजेशीर गोष्टींचे मिश्रण आहे. हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न नक्कीच पडतो की आपण खरंच एखाद्या देशाबद्दल कितीसं जाणतो? व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.